महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधली मुंबईचा महापौर कोण होणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात असताना संजय राऊतांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा राजकारण तापलंय। भाजपचा महापौर होऊ नये ही सर्वांची इच्छा आहे असं संजय राऊत म्हणाले। राज्यात सत्ता असताना शिंदेंच्या शिवसेनेवर नगरसेवक हॉटेलमध्ये लपवून ठेवण्याची वेळ आली असा टोला सुद्धा संजय राऊतांनी लगावलाय आणि त्यामुळे दोन्ही शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे। ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतं। त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे। ची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। या क्षणाची राजकीय क्षेत्रातली सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी या ठिकाणी थेट मातोश्रीवरून समोर आलेली आहे। कारण मातोश्रीवर एक अत्यंत महत्वपूर्ण आणि गोपनीय बैठक पार पडल्याची माहिती या ठिकाणी सूत्राकडून मिळते। या बैठकी दरम्यान उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील जे काही संभाव्य मनोमिलनाबाबत गंभीर चर्चा देखील झाल्याची या ठिकाणी जोरदार चर्चा सुरू आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का आणि गोपनीय बैठक पार पडल्याची माहिती या ठिकाणी सूत्राकडून मिळते। या बैठकी दरम्यान उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील जे काही संभाव्य मनोमिलनाबाबत गंभीर चर्चा देखील झाल्याची या ठिकाणी जोरदार चर्चा सुरू आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर महापौर कोण होणार याबाबतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। आणि मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी आणि शिंदेच्या शिवसेनेनं या ठिकाणी पाहायला गेलं तर दमदार या ठिकाणी बहुमत मिळवलंय। मात्र महापौर कोणाचा होणार यावर मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता। शिंदे सेना 2.5 वर्ष महापौर आम्हालाच द्या अशी या ठिकाणी भूमिका घेत होती, तर भारतीय जनता पार्टी आमचाच पक्ष सर्वात मोठा असून 5 वर्ष महापौर आमचाच होणार असा दावा देखील करत होती। त्यामुळे एका रात्रीत संपूर्ण राजकीय चित्रच एका ठिकाणी बदलून गेलेलं आहे। सुरुवातीला सर्वांनाच वाटत होतं की भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे भाजपचाच महापौर बसणार, पण काहींच्या मते 2.5 वर्ष शिंदे गटाचा आणि उरलेल्या 2.5 वर्ष भाजपचा महापौर होईल। पण काल मध्यरात्री घडलेल्या काही घडामोडीमुळे सगळं चित्र पलटल्याचं आपल्याला गुप्त माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। कालपर्यंत वातावरण वेगळंच होतं, मात्र काल रात्री घडलेल्या एका घटनेनंतर सगळं राजकारण या ठिकाणी ढवळून निघालेलं आहे। ही घटना अशी आहे की ज्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा आता अस्वस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला दिसतंय आणि महापौर पदासाठी एक असं नाव चर्चेत आलंय ज्याचा आजवर कोणी विचार देखील केलेला नव्हता। गेल्या 20 वर्षात मुंबई महापालिकेत असं कधीच घडलं नव्हतं। असाच प्रकार आता सध्या घडताना दिसतोय। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि इथलं राजकारण समुद्राच्या लाटासारखं सतत उसळत असतं। पण काल मध्यरात्री जे काही घडलं त्याचे धक्के केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये बसल्याचं चित्र आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर काल रात्रीपर्यंत सर्वांनाच वाटत होती की मुंबईवर भाजपचा झेंडा फडकणार किंवा एकनाथ शिंदे गटातलीच एखादा उमेदवार महापौर बनेल, पण जे नाव आता समोर येतंय त्याचा कोणीही विचार केला नव्हता। अचानक झालेल्या हालचालीमुळे मुख्यमंत्री सुद्धा चक्रावून गेलेले आहेत। एका रात्रीत सगळं राजकीय गणित या ठिकाणी बदलून गेलेलं आहे। आज मुंबईच्या गल्ल्यापासून ते मंत्रालयापर्यंत एकच प्रश्न विचारला जातोय, तर मुंबईचा महापौर कोण? आता काही जण म्हणतात हिंदी भाषिक महापौर होणार, काही जण म्हणतात मराठी महापौर होणार, तर काही मते मुस्लिम देखील महापौर होऊ शकतो। मग नेमका मुंबईचा महापौर कोण होणार? भाजपच्या, शिंदेच्या शिवसेनेचा की उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा? कारण उद्धव ठाकरेंनी या देखील सगळ्या राजकीय गणनेमध्ये एक मोठा डाव टाकल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। काल रात्री नेमकं काय घडलं, कोणत्या घडामोडीने सगळं चित्र बदललं आणि महापौर पदावर अखेर कोण विराजमान होणार हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट तुम्ही शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्रासह देशभरामध्ये या ठिकाणी ज्या निवडणुकीची चर्चा झाली होती या ठिकाणी पाहायला गेलं तर या निकालाचे पडसाद देखील थेट शेअर मार्केट पासून ते संपूर्ण देशभरामध्ये उलटले आहेत। आणि मुंबई निकालानंतर या ठिकाणी मुंबई निकाल लागल्यानंतर संपूर्ण जल्लोष देखील सुरू झाला होता आणि 227 जागांपैकी भाजपला 89 जागा मिळाल्या, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या। पण दोन्ही पक्षाची युती असल्यामुळे एकूण आकडा 118च्या पुढे गेला आणि बहुमतासाठी पाहायला गेलं तर 114 जागांची गरज होती।
म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सत्ता युतीकडेच होते, पण प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की मुंबईचा महापौर मराठीच असेल. पण खरी सत्ता लढाई इथूनच सुरू झाल्याचं दिसतंय. कारण विजयाचा गुलाल उधळत जात असताना त्यामागची सत्तेची खरी केळी या ठिकाणी रंगू लागली होती. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंद साजरा उत्सव साजरा करत होते, पण वर्षा आणि सागर बंगल्यावर रात्रभर दिवे लागलेलेच होते. विजय देखील निश्चित वाटत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आदेश दिला. त्यामुळं राजकीय वर्तुळात या ठिकाणी खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि निवडून आलेले शिंदे गटातले 29 नगरसेवक तातडीने एका आलिशान हॉटेलमध्ये देखील हलवण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि त्या ताजलँड हॉटेल जे काय पाहायला गेलं तर बांद्र्यामध्ये आहे. या बांद्र्याच्या हॉटेलमध्ये देखील एकनाथ शिंदे साहेबांचे जे काही नगरसेवक आहेत ते नगरसेवक या ठिकाणी या हॉटेलमध्ये देखील ठेवण्यात आल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे. आता नेमकं हे जे काही नगरसेवक आहेत हे नेमकं हॉटेलमध्ये का ठेवण्यात आले याची देखील सगळ्यात महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. खरं तर या प्रकरणाची बीज त्याच दिवशी रोवली गेली होती की या हालचालीमुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र असताना देखील महापौर पदाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील 2.5 वर्ष महापौर पदाची ठाम मागणी केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने देखील या ठिकाणी स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यामुळे आता भाजपला वाटत होतं की बहुमतामुळे आपल्याला सत्ता सहज मिळेल, पण शिंदे गटाने आपली जी काही बार्गेनिंग पॉवर आहे ते आता बार्गेनिंग पॉवर या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि राज्यात मुख्यमंत्री पद हे भारतीय जनता पार्टीकडे असेल तर मुंबईचा महापौर हे शिवसेनेकडेच असला पाहिजे अशी ठाम भूमिका शिंदे गटाने घेतलेली असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि भारतीय जनता पार्टीने ही जर मागणी मान्य नाही केली तर शिंदे गटाकडे पाहायला गेले तर पर्यायी मार्ग देखील खुले असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि हॉटेलच्या बंद दरवाजाआड गुप्त बैठका देखील सुरू झालेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता भाजपचा महापौर होणार असं सर्वांनाच वाटत असताना विचित्र घडामोडींना सर्वात या ठिकाणी चकित केलेलं आहे. आणि शिंदे गटाने देखील शिंदे गटाचे जे काही नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यामागचं कारण या ठिकाणी समोर आलेलं आहे. कुठे फोडाफोडी होऊ नये, कुठे नगरसेवक उद्धव ठाकरेकडे वळू नयेत हीच खरी या ठिकाणी एकनाथ शिंदेंना देखील भीती होती. आणि काल दुपारी उद्धव ठाकरेचे एक वक्तव्य देखील आलं होतं, पण काल रात्री जे घडलं त्याचा अंदाज कोणालाच नव्हता. भारतीय जनता पार्टी आणि पाहिजे शिंदे गटामध्ये रस्सीगेज सुरू असतानाच मध्यरात्री मातोश्रीवरील एक फोन देखील आलेला या बातमीने संपूर्ण सत्ताधारी गटामध्ये शांतता पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि उद्धव ठाकरे आपल्या विश्वासू सहकार्यासोबत चर्चा करत होते आणि निकालात ठाकरे गटाने 65 जागा जिंकून आपली ताकद देखील या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. आणि पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे शांतपणे म्हणाले, जर देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर आमचाच होऊ शकतो. आता हे एक वाक्य ऐकून सगळेच हादरलेत. या वाक्याचा अर्थ नेमका काय होणार यावर राजकीय चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि रात्री 2 वाजता फोन वाजू लागले. दिल्लीपर्यंत या विधानाचा अर्थ शोधू जाऊ लागला. आणि 65 जागा असताना उद्धव ठाकरे आणि महापौर कसा बनणार हा सगळा प्रश्न पडला. आणि रात्री 3 वाजता मंत्रालय आणि सागर बंगल्याजवळ या ठिकाणी हालचाली वाढल्या आणि देवेंद्र फडणवीस गंभीर चिंतेत होते. भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर मुंबई करण्याचं जे काय स्वप्न आहे ते स्वप्न धोक्यात येणार की काय त्यांना या ठिकाणी वाटू लागलं होतं. तर दुसरी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे शांतपणे फेऱ्या मारत होते आणि ठाकरेंच्या प्रभावातून मुंबई बाहेर काढायची होती, पण स्वतःचं अस्तित्व देखील जपायचं होतं. आणि मुंबईच्या हवेत गारवा होता, पण राजकीय वातावरण तणावाने भरलेलं होतं. आणि गुप्त या ज्या भेटीगाठी आहेत या भेटीगाठी देखील या ठिकाणी सुरू झाल्या होत्या. संशयास्पद गाड्या वर्षा बंगल्यावरून मातोश्री दरम्यान फिरत असल्याचं या ठिकाणी तर्कवितर्क लावले जात होते. आणि भारतीय जनता पार्टीने देखील शिंदेंना समजवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मात्र शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहेत. आणि मुंबईवर भगवाच हवा, पण शिवसेनेचा वाटा तितकाच महत्वाचा आहे. ठाकरेच्या या ठिकाणी एका वाक्यामुळं मुख्यमंत्री देखील अस्वस्थ झाले आहेत. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात रातोरात भूकंप होतात हे कितीतर वेळा इतिहासाने देखील दाखवून दिलेलं आहे. आता आपण अशा एका टप्प्यावर आलोत जिथं पडद्यामागचं जे काही सत्य आहे हळूहळू या ठिकाणी समोर येत आहे. शक्यता देखील वर्तवली जात आहेत. भारतीय जनता पार्टीचा सर्वात मोठा पक्ष म्हणून महापौर बसवेल किंवा 2.5 वर्ष या ठिकाणी फॉर्म्युला लागू होईल अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे. पण नेमकं आता काय होतंय ते देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पाहायला गेलं तर प्रभाकर शिंदे त्यानंतर तेजस्वी घोसाळकर, मकरंद नार्वेकर यांची देखील नावं चर्चेत आहेत. तुम्हाला काय वाटतंय
मुंबईचा पुढचा महापौर कोण बसेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी जे काय आपलं संभाजी अर्जुन तुराई युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब यांची देखील नावं चर्चेत आहेत. तुम्हाला काय वाटतंय मुंबईचा पुढचा महापौर कोण बसेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी जे काय आपलं संभाजी अर्जुन तुराई युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब